तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो का आणि झाल्यास काय आपण कारवाई त्यांचा करणार? अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही बंदोबस्त लावलेला आहे. बरं किती बंदोबस्त लावला आणि काय सूचना करण्यात आल्या? आमच्या आरसीबी आणि स्थानिक पोलीस स्टेशनचा बंदोबस्त लावलेला आहे. बरं पण त्या कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही नाही असं काय नाही, त्यांचं प्रचार कार्यालय आहे. बंदोबस्त आम्ही लावलेला आहे. आमचं रेग्युलर आम्ही काम करतो. काय सुरक्षा वाढवलेली आहे? हा आरसीबी आम्ही लावलेली आहे. माझा स्थानिक पोलीस स्टेशनचा बंदोबस्त लावला आहे. त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यामुळे आम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून बंदोबस्त नाही लावला. पण मंत्री खासदार यांच्या गाडीवरती आलेले होते सगळे, त्या निमित्ताने काय काय ठिकाणी लावण्यात आलं, फोटो फाडण्यात आले. तो त्यांचा आता अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी काही एका जाब वगैरे मिनिस्टरच्या विचारलं. गाडीवरती काळं लावलं जातं, त्यावरती पोलीस काय कारवाई करणार? पुढे आता भविष्यात बघू काय असेल ते. नाही पण त्यांच्या संदर्भात काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन काही घेणार का? रॉकेल अंगावर ओतून घेतलं त्यांच्या संदर्भात काय तुम्ही पकडलं पण होतं काही वेळ? काढून घेतलेलं आहे. ज्यांच्याकडे होतं त्यांच्याकडून काढून घेतलं, त्यांना समजून सांगितलेलं आहे आणि योग्य तो बंदोबस्त आम्ही ठेवलेला आहे. आता किती बंदोबस्त वाढवलेला आहे? किती जण आले? आरसीपी लावलेले आहे. आम्ही आरसीपी पथक पूर्णपणे लावलेलं आहे. निश्चित आपण पाहतो की आरसीपीचं एक पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे आणि हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत की आरसीपीचं पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. कोणत्याही व्यक्तीला या ठिकाणी आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही आहे आणि आपल्यासोबत DCP आहेत. आपण त्यांच्याशी देखील या सगळ्या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. वरिष्ठांना ते या सगळ्यांची माहिती देतात. मात्र आता आपल्यासमोर हे दृश्य आहेत. पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे. दुसरीकडे पुन्हा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि कार्यकर्ते या ठिकाणी घोषणाबाजी करत आहेत. प्रशांत बगाने हे बऱ्याच वेळापासून बोलत होते, आता त्यांना तो त्रास जाणवू लागलाय, ते बसलेले आहेत. तर दृश्य पाहतोय आपण की जे इच्छुक होते भदाने, त्यांना या ठिकाणी भोवळ आली आहे आणि बऱ्याच वेळापासून त्यांचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. ते नाराज होते. त्यांना तिकीट 2:30 वाजेपर्यंत मिळेल अशा पद्धतीचं त्यांना सांगण्यात आली. मात्र आता जर आपण पाहिलं तर आपण पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांचा देखील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अतुल सावे आणि डॉक्टर कराडचा पक्ष झालेला आहे. यांच्या नातेवाईकासाठी, यांच्या PA साठी झालं साहेब. हे अतुल सावेची आणि भागवत कराडची साहेब, कराड साहेबांना विचारा, तुम्ही तुमच्या PA किती उद्घाटनाला गेले? जनता पार्टीचं त्यांनी त्याच्या PA काय काम केलेलं आहे? त्याला विचारा अतुल सावेंना तुझ्या नातेवाईकानं वारडामध्ये प्रभागामध्ये काय काम केलं? एक काम सांग म्हणा, एक काम. नाही तर माझं किती वेळ बसणार आहे आता? जोपर्यंत जिल्हा अध्यक्ष येत नाही, ते येत नाही. दोघं मिळतात. मात्र तुम्ही सगळे आक्रमक होतात म्हणून मंत्री निघून गेले. साहेब, ते निघून नाही गेले. त्यांच्या काल साहेब, मी त्यांच्या 2 दिवसापासून कालपासून पाय पडतोय साहेब. तुम्ही या समोर यायला तयार नाही साहेब, मला भेटायला तयार नाही साहेब. सर, हे जर इमानदार होते, यांनी जिल्हा अध्यक्ष सुद्धा इमानदार होते, तर यांनी सर्वे आणावा. माझा सर्वे मला दाखवा. हे काय म्हणतात साहेब, अतुल सावे साहेब काय म्हणतात, सर्वे मध्ये तुझं नाव पाहिजे. अहो, तुमच्या सावेचं 3% नाव आहे, तुमच्या पालेचं 10% नाव आहे, याचं 70% 55% नाव आहे या पाटलाचं. पाटलावरती न्याय. तुमच्या काय फक्त तुमच्या बापाची पार्टी झाली का? वंजाऱ्यांची पार्टी आहे का? वंजाऱ्यांची पार्टी आहे? हा, यांना भारतीय जनता पार्टीत न्याय होतो ना, जनतेची पार्टी आहे. साहेब, प्रदेश
अध्यक्षांची इच्छा आहे की ही जनतेची पार्टी आहे. जर जनतेची पार्टी असून तर तुम्ही अशी प्रायव्हेट लिमिटेड का करू देत आहेत? ही भारतीय जनता पक्ष हा जनतेचा पक्ष राहिलेलाच नाहीये. या प्रशांत भदाने यांच्या पत्नी आहेत त्या आता बऱ्याच वेळापासून आणि आता साहेब मला साहेब मला साहेब यांनी असं करू नका. यांना मला न्याय द्या. यांना न्याय द्यावं साहेब. भाड खाऊन याच्याला पाठवा हे सगळं. या तिघांना यायला पाहिजे. साहेब, माझी जनता काय म्हणाल? मी जनतामध्ये आम्ही कोणाला वोट करू? माझा जनतामध्ये वोट कोणाला करू? तिकीट दिलं नाही म्हणून तू मरू नको, मरू नको. मी मरण नाही. मरायचं तर यांच्या नावानं मरू. यांनी 25 वर्षापासून मारलेलं आहे. आता काही विषय नाही. दोघाजण मरू, दोघाजण मरू आपण. नाही 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 काय करणार? 25 वर्ष यांनी रक्त चुसलं. यांनी विधानसभा काढली, यांनी लोकसभा काढली आणि यांनी यांच्या नातेवाईकाला तिकीट दिलं. ओ मला यांनी हो साहेब, मी आंबू कार्यकर्ता होतो. मी जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे साहेब. मी 4 जिल्हाध्यक्षाच्या हातात काम. तनवानी साहेबाला विचारा माझं काम कसं आहे. संजय केनेकरला विचारा माझं काम कसं आहे. शिरीष बोराडकर साहेबांना विचारा माझं काम कसं आहे. संजय आता किशोर शितोळेंना विचारा माझं काम कसं आहे. साहेब 4 जिल्हाध्यक्षांना विचारा, नाहीतर अतुल चावेला विचारा माझं काम कसं आहे. ऐका तुझा पीए या करायला विचारा. करायला मी भाजपसाठी साहेब जनधन योजनेचे 5,000 महिलांचे अकाउंट ओपन केले साहेब. साहेब मी घराघरात 2500 डस्टबिन वाटले साहेब. काही नसताना घरून साहेब चष्मे वाटप केले साहेब. हे सगळे उद्घाटनला होते. यांना लाज वाटायला पाहिजे हो. यांना देव माफ करेन का? देवा भाऊ माफ करतील का? या करायला देवा भाऊ माफ करतील का? या अतुल सावेंना देवा भाऊ माफ करतील का? खरंच देव आणि देवाचा भाऊ असेल ना तर यांनी माफ नाही करावं. यांना माफ नाही करावं. जर असं पीएला आणि यांच्या नातेवाईकाला जर तिकीट देत असेल तर यांनी आता सर्वे आणावा. देवाभाऊंना विनंती आहे, प्रदेशाध्यक्षांना विनंती आहे, यांनी सर्वे ठेवावा. यांच्याकडनं सर्वे मागावा. यांना सर्वे दे, नाहीतर राजवानकडेला सांगा यांच्याकडे सर्वे, यांच्या पीए कडे सर्वे साहेब. 60 आणि साहेब का बापाचे असेल ना तरी प्रभाग 2 मध्ये निवडून आणावा फक्त. बरं का साहेब, मी काय म्हणतो प्रभाग 2 मध्ये महिला पण आक्रमक या ठिकाणी झालेल्या आहेत आणि आत्ता आपण पाहतोय की हे दृश्य आहे आता भाजपाच्या काही पदाधिकारी आलेले आहेत. तुम्ही काय सांगताय यांना सगळ्यांना आणि तुमचं काय म्हणणं आहे भाजपाच्या पक्षाच्या वतीने? आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही घरगुती महिला सक्षम महिला तुमच्याकडे असताना देवेंद्रजींनी सांगितलेलं होतं जो आपल्या सक्षम महिलांना पहिलं द्यायचं, जिथं नसेल तिथं कोणाचं आहे नाराजच आहे. माझं जर कालपर्यंत नाव वरती होतं आणि सकाळीच माझं नाव जर अचानक कट होतंय, नाराज होणार आहे. आणि मी सक्षम महिला आहे, मी काम केलेलं आहे भाजपसाठी पण. आणि माझ्या प्रभागातून 70% प्रभागातले लोक माझ्या सोबत आहे. आम्ही जिंकून आणू शकतो, आम्ही पाडू पण शकतो. ठीक आहे, आपण पाहतोय की महिलांची मोठ्या प्रमाणावरती संख्या आहे आणि त्यामुळे महिला पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अशा प्रकारच्या बंदोबस्त पोलिसांचा भाजपच्या प्रचार कार्यालयाच्या समोर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. DCP, ACP, PI, PSI अशा प्रकारच्या दर्जाचे अधिकारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आपल्यासोबत क्राईमचे DCP आहेत. आपण त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भात जाणून घेणार आहोत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय का? नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वगैरे नाही. पोलीस आपलं काम करत आहेत आणि जे काय आहे ते आवश्यक खबरदारी घेत आहोत. थँक्यू. किती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे? किती बंदोबस्त आहे आणि कशी काळजी घेत आहे? नाही, आवश्यक ती काळजी आम्ही घेतोय. याच्यामध्ये कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या भावना मांडतायत. आता आपण पाहतोय की अन्य काही कार्यकर्ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता जर आपण पाहिलं तर आमदार संजय केनेकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत. संजय केनेकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण पाहतोय ही दृश्य प्रचार कार्यालयाच्या बाहेरची आहेत. संजय केनेकर आमदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत.
त्याच्यावर अन्याय होऊ देणार नाही. ऐक माझी माऊले मला कमी कुठे पडलं सांगा. पडतो. शब्द देतो मी न्याय देतो. भाऊ काय गुन्हा केला आम्ही या केरळला सावेला सोडून लागेल भाऊ सोडून द्या. काय नाही केलं. तुम्ही शब्द द्या भाऊ. तुम्ही शब्द द्या. शब्द द्या भाऊ. शब्द द्या. भाऊवर अन्याय होणार नाही. शब्द द्या. मी शब्द द्या. ऐका शांत बसा. शांत बसा. 2 मिनिटं. एक मिनिट बोलू द्या. संजय भाऊचा मध्यावर अन्याय झाला. विषय वर्षानुवर्ष समर्पितपणे एकनिष्ठपणे कार्यकर्ता काम करत असतो. साहजिक आहे पक्ष एकाच वेळेस सगळ्यांना न्याय देऊ शकत नाहीये. संताप होणं कार्यकर्त्याचा अनावर होणं हे साहजिक आहे. आणि एका तासात तिकीट कापलं गेलं साहेब. एका तासात मला बोलू दे. अरे मी हे बघा भारतीय जनता पार्टीचा संस्कार आहे. मी 38 वर्ष झाले पक्षात काम करतो. वेळोवेळी हे बघा आपला संयम आणि खऱ्या अर्थानं संयम पाळणं समजूतदारपणा घेणं आपल्या संस्कृतीत आहे. आपला खरं तर आपल्या सिद्धांतामध्ये आहे. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो भाऊ तुमच्या पायाचा पाय जाऊ नको. अरे मी आहे ना. मी दिला ना तुला शब्द. अरे मी शब्द दिला ना तुला. साहजिक आहे पक्ष एकाच वेळेस सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नाही. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं हा संतापाचा अनावर होणं हा साहजिक आहे. खूप चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्यांची संख्या 10 वर्षापासून काही कार्यकर्ते समर्पितपणे काम करतात आणि निश्चितपणे त्यांचा संताप अनावर होणे हा साहजिकच आहे. परंतु त्यांची समजूत काढायला मी प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी चाललोय. ज्यांना संधी देऊ शकला नाही पक्ष त्या कार्यकर्त्याची आणि त्याच्या कुटुंबाची मनस्थितीची जाणीव मला आहे. कारण मी पण अशाच वार्डाच्या कार्यकर्त्यापासून महामंत्री झालेलो आहे पक्षाचा. तिकीट कसं कट होतं? नाही हे बघा एकाच तासात तिकीट कसं कट झालं? मला उत्तर द्या भाऊ. एका तासात तिकीट कसं कट झालं?
कराडी केला आमच्या नेत्यावर अन्याय झालाय मला मी समजूत काढू शकतो. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना एकाच वेळेस पक्ष संधी देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं त्यांचा संताप होणं अनावर आहे आणि मी त्यांची समजूत पूर्णपणे काढू शकतो. निश्चितपणे त्या कार्यकर्त्याला कुठं कुठं बसवायचं सरकार आहे सरकार आहे. त्यामुळे सरकार असताना कार्यकर्त्याला त्याच्या पोझिशन बने या सरकारमध्ये बसवण्याचं काम मी करणार आहे. निश्चितपणे कार्यकर्त्याची समजूत काढू. कार्यकर्त्याचा ओघ मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि निश्चितपणे सगळ्यांना एकाच वेळी संधी देणं अशक्य आहे आणि त्यामुळे भाऊ फॉर्म पाहिजे ना आम्हाला फॉर्म मिळून द्या. ज्याचा अस्तित्वच नाही वार्डामध्ये त्याला तिकीट कसं काय दिलं गेलं भाऊ? ज्याचा अस्तित्वच नाही वार्डामध्ये त्याला तिकीट चला धन्यवाद. मी समजतो. त्याला तिकीट देऊन राहिले. संजय केनेकर आमचा नेता आहे म्हणून आम्हाला डावलले. आमचा नेता बी आमचा न्याय देऊ शकत नाही. आमदार संजय केनेकर हे आता आपण पाहतो की संजय केनेकर हे प्रशांत बदाने यांना आतमध्ये घेऊन जात आहेत. पक्ष कार्यालयामध्ये या ठिकाणी त्यांना घेऊन जात आहेत आणि आत्ता आपण पाहिलं तर त्यांना आतमध्ये घेऊन जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो आहे. प्रशांत बदाने जे नाराज आहेत, ज्यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतलं, शिवाय अतुल सावे, भागवत कराड यांच्या गाडीवरती काळं या ठिकाणी फासलं, त्यांना आतमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी केनेकर यांच्या वतीनं केला जातो आहे. आणि आत्ता आपण ही दृश्य पाहतोय. बदानेंची समजूत काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी पार्टी या जनतेवरती अन्याय नाही करत. यांनी मंत्र्याच्या 1.5 वर्षाच्या पियेला 1.5 वर्षाच्या पियेला आणि नातेवाईकाला भाऊ तुम्ही सांगा पहिले कराड साहेबांनी नातेवाईकाला दिलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.